जम्मू काश्मीरमध्ये पहलगामा येथे आतंकवादी हल्ल्यात पुण्यातील 2 जणांचा मृत्यू झाला आहे. यात संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरापाशी आपण आहोत, रस्तापेठ येथील घरापाशी आपण आहोत. त्यांचे बालपणीचे मित्र सुनील मोरे हे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे. काका, ही घटना तुम्हाला कधी कळली? काल रात्री आम्हाला 10 वाजता कळालं की असं अतिरेकी हल्ला झालेला आहे. तर आमचा म्हणजे मनीधानी पण नाही. अरे म्हटलं कौस्तुभ बिवसूब गेलेत. आणि दुसऱ्याच मिनिटाला कळलं गेलं आम्हाला संतोषला आणि कौस्तुभला दोघांनाही गोळ्या लागलेल्या आहेत, पण जखमी आहेत फक्त, हा निरोप आला. पण मध्यरात्री उशिरा मेसेज आला की नाही, दोघंही गेलेले आहेत. म्हणजे आम्हाला शॉकिंग आहे की जो आमचा मित्र लहानपणी आयुष्यात कधी घराबाहेर पडले, म्हणजे व्यवसायानिमित्तच काय फिरला असेल, कष्टाने मोठा झालेला, आज पहिल्यांदा कुठंतरी फिरायला जावं म्हणून गेला आणि अशा दुर्दैवी घटनेत त्याचा अंत झाला. हे एकदम चुकीचं आहे. मी हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो व आपल्या केंद्र शासनाला, माननीय मोदी साहेबांना अशी विनंती करतो की जसा आमचा मित्र गोळीबारात गेला तर सरकारने ह्याचा बदला जशाच तशा पद्धतीने घ्यावा. प्रत्येक अतिरेकाला शोधून मारावं. जे कोण अतिरेकी असतील 5-10, मी तर म्हणतो त्यांची टोळी किती का असेना, ती अतिरेकी संघटना पूर्णपणे नष्ट करण्यात यावी, ही मोदी साहेबांना विनंती आहे. आणि माझा विश्वास आहे मोदी साहेब हे करू शकतात. तुमच्या त्यांच्यासोबतच्या काय आठवणी आहेत लहानपणीच्या? म्हणजे आम्ही लहानपणी हे काय, इथं जिथं आपण तुम्ही आता बसलोय, आपण इथं आम्ही एकत्र खेळलोय, उठलोय. कौस्तुभ शाळेपासूनच आमचा मित्र. इथं कौस्तुभची आई लहानपणीच गेली. आम्ही छोटे असताना कौस्तुभला त्याच्या काकींनी, म्हणजे काकी होत्या ज्या आता या घरात ज्या राहत आहेत, तर त्याच्या काकी आहेत. त्या काकींनी लहानाचं मोठं केलं त्याला. कौस्तुभचे बाबा, कौस्तुभला 2 बहिणी, एक बहीण अपंग होती, तिची त्यांनी इतकी काळजी घेतलेली. दुसऱ्या बहिणीचं लग्न होऊन ती सुखाने नांदतीये. पण आज, आणि विशेष म्हणजे कौस्तुभ 2 महिन्यापूर्वीच आजोबा झालता. त्यामुळे त्याला तो आनंद की चला आता जबाबदाऱ्यांना आता फिरायला जाणं बाहेर गरजेचं आहे, म्हणून पहिल्यांदा तो पुण्याच्या बाहेर गेला आणि त्याचा अंत झाला. अंत म्हणण्यापेक्षा हे जे काही घडलं हे एकदम चुकीचं आहे. आणि माझी शासनाला म्हणून विनंती आहे, जी काय कारवाई करायची ती जशाच तशा पद्धतीने झाली पाहिजे आणि लवकरात लवकर करावी. शासनाने तशाच तशी कारवाई करावी अशी मागणी त्यांचे मित्र करत आहे. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.